नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे स्वप्न पोलीस भरती या तुमच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आजचा जो करंटचा टॉपिक आहे आपला तो आहे भारताचे मंत्रिमंडळ किंवा आपण त्याला भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ सुद्धा म्हणतो. यावरती बऱ्याचशा वेळा स्पर्धा परीक्षेसाठी प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हा टॉपिक महत्त्वाचा आहे. या भारताच्या मंत्रिमंडळामध्ये विविध पदे असतात, ते खूप महत्त्वाचे असतात आणि सध्याचे करंटचे पद किंवा याआधीचे पद कोणते आहेत तर त्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरणार आहे. चॅनलला जर तुम्ही प्रथमच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. डेली करंट नोट्स सोबतच स्पर्धा परीक्षेसाठी असणारे IMP टॉपिक यावरती सुद्धा मी व्हिडिओ अपलोड करत असते. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे आपला, भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? तर द्रौपदी मुर्मू ज्या 15व्या राष्ट्रपती आहेत त्या आपल्या भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत. आता द्रौपदी मुर्मू ज्या आहेत त्या ओडिसा या राज्यामधल्या आहेत आणि भारताचे राष्ट्रपती आता ज्या 15व्या आहेत आणि याआधी 14वे राष्ट्रपती कोण होते? तर रामनाथ कोविंद हे भारताचे 14वे राष्ट्रपती होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक, भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर जगदीप धनखड जे 14वे उपराष्ट्रपती आहेत ते सध्याचे भारताचे उपराष्ट्रपती आहेत. याआधी जर आपण पाहिलं तर जगदीप धनखड हे पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. त्यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून काम केले आहे आणि आता ते सध्याचे उपराष्ट्रपती आहेत आपल्या भारताचे. कितवे उपराष्ट्रपती आहेत? 14वे. मग 13वे उपराष्ट्रपती कोण होते? तर व्यंकय्या नायडू हे 13वे उपराष्ट्रपती होते. हे दोन्ही पण लक्षात ठेवा, 13वे आणि 14वे. काही वेळेस आधीचे विचारले जातात तर काही वेळेस करंटचे पद विचारले जातात, त्यामुळे दोन्ही पद तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. यानंतर आपला प्रश्न क्रमांक 3 आहे, भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? तर सर्वांनाच माहित आहे नरेंद्र दामोदर दास मोदी जे 15वे पंतप्रधान आहेत. याआधी कोणते पंतप्रधान होते तर त्याची मला कमेंट तुम्ही करायची आहे. नरेंद्र मोदीच्या आधी जे 14वे पंतप्रधान होते आपल्या भारताचे ते कोण होते त्याचा मला आन्सर तुम्ही कमेंट करायचं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4 आहे आपला, भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? तर अमित शाह आहेत जे 29वे गृहमंत्री आहेत. आता भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते त्याचाही आन्सर मला तुम्ही कमेंट करायचा आहे. पुढचा प्रश्न क्रमांक आपण 5वा पाहूया. भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत? तर राजनाथ सिंग हे भारताचे सध्याचे 27वे संरक्षण मंत्री आहेत. त्याखालचा प्रश्न क्रमांक 6वा, सध्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर लोकसभेचे सध्याचे 2022चे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला आणि ते 17वे लोकसभेचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 7वा, भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत? तर निर्मला सीतारामन आहेत जे 23वे अर्थमंत्री आहेत आपल्या भारताचे. त्याखालचा प्रश्न आहे 8वा, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून कोण आहेत सध्याचे? तर धनंजय वाय चंद्रचूड जे आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत आणि ते 50वे सरन्यायाधीश आहेत. याआधी आता 49वे सरन्यायाधीश कोण होते याचा जर आन्सर तुम्हाला पाहायचा असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओच्या शेवटी मी नक्कीच 49वे सरन्यायाधीश कोण होते त्याचा आन्सर मी तुम्हाला सांगणार आहे. त्याखालचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9वा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच त्याला RBI आपण म्हणतो, तर RBIचे सध्याचे गव्हर्नर आहेत शक्तिदास जे 25वे गव्हर्नर आहेत RBIचे. आता RBIची स्थापना कधी झाली आहे? 1935 मध्ये RBIची स्थापना झाली आहे आणि RBIला बँकांची बँक म्हणून ओळखले जाते. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आपला 10वा आहे, भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत सध्याचे? अनिल चव्हाण आहेत जे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स आहेत. या पुढचा प्रश्न 11वा, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर अजित डोवाल आहेत. 12वा प्रश्न, भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर दत्ता पडसलकर जे आहेत ते उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जर विचारलं तर अजित डोवाल याचा आन्सर असणार आहे आणि उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जर हा जर प्रश्न आला तर दत्ता पडसलकर हे जे आहेत ते उपराष्ट्रीय सल्लागार आहेत. ह्या दोन्हीमध्ये कन्फ्यूज होऊ नका, हे दोन्ही वेगवेगळे पद आहेत.
पुढचा प्रश्न 13वा. सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत? तर अश्विन वैष्णव हे भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री आहेत. यानंतरचा प्रश्न क्रमांक 14वा. भारताचे सध्याचे आरोग्य मंत्री कोण आहेत? तर मनसुख मांडविया हे जे आहेत ते आरोग्य मंत्री आहेत भारताचे. आता भारताचे जसे मंत्रिमंडळ यावरती तुम्ही व्हिडिओ बघत आहात, तसेच महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ सुद्धा जाणून घेणं फार गरजेचं आहे. त्याचे जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. यानंतर प्रश्न क्रमांक 15वा. सध्या भारताचे प्रमुख निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर राजीव कुमार हे सध्याचे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. 16वा प्रश्न पाहूया. भारताचे पर्यटन मंत्री कोण आहेत? तर जी किशन रेड्डी हे सध्याचे 2022 चे भारताचे पर्यटन मंत्री आहेत. प्रश्न 17वा. भारताचे सध्याचे क्रीडा मंत्री कोण आहेत? तर अनुराग ठाकूर ज्यांच्याकडे क्रीडा क्षेत्र आहेत ते सध्याचे भारताचे आपले क्रीडा मंत्री आहेत. त्यानंतरचा पुढचा 18वा प्रश्न. आता भारताचे सेनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर मनोज पांडे जे 29वे आहेत ते सध्याचे भारताचे आर्मी अध्यक्ष सुद्धा आपण इथे म्हणू शकतो. तर भारताचे सध्याचे सेनाचे अध्यक्ष आहेत मनोज पांडे जे 29वे आहेत. यानंतर आपण प्रश्न 19वा मध्ये भारताचे वायुसेनाचे अध्यक्ष पाहत आहोत. तर भारताचे वायुसेनाचे अध्यक्ष आहेत विवेक राम चौधरी. याआधी आपण सेनेचे अध्यक्ष पाहिले, आता वायुसेनेचे अध्यक्ष पाहत आहोत. तर कोण आहेत? विवेक राम चौधरी. प्रश्न 20वा. भारताच्या नौसेनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर आर हरिकुमार हे नौसेनाचे अध्यक्ष आहे. प्रश्न क्रमांक 21वा. भारताचे पर्यावरण मंत्री कोण आहेत? तर भूपेंद्र यादव हे भारताचे पर्यावरण मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 22वा. भारताचे शिक्षण मंत्री कोण आहेत? तर धर्मेंद्र प्रधान आहेत जे सध्याचे 2022 चे शिक्षण मंत्री आहेत. पुढचा 23वा प्रश्न. भारताच्या महिला व बाल विकास मंत्री कोण आहेत? तर स्मृती इराणी आहेत. त्यानंतरचा 24वा आपला शेवटचा प्रश्न. भारताचे केंद्रीय गृह राज्यमंत्री कोण? आता फक्त गृहमंत्री विचारला तर अमित शहा आहेत, पण गृह राज्यमंत्री जर विचारलं तर याचा आन्सर राईट असणार आहे नित्यानंद रॉय हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न 8व्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 50वे जे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत? चंद्रचूड आहेत. मग याआधी म्हणजे 49वे कोण आहेत? तर न्यायमूर्ती उदय उमेश ललित हे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे 49वे सरन्यायाधीश होते. अशा प्रकारे आपण भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ 2022 चे करंटचे सर्व पद आपण पाहिले आहेत. व्हिडिओ जर हेल्पफुल वाटत असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला अजूनही जॉईन नसाल तर चॅनलला जॉईन करा. अशाच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी असणारे महत्त्वाचे टॉपिक यावरती व्हिडिओ तुम्हाला इथे मिळत राहतील.